गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. या लेक्चरमध्ये आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन बघायचे. मागच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं आहे, केमिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट अँड फिजिकल प्रॉपर्टीज आर डिफरंट. व्हॉट अबाउट द डिफरन्स बिटवीन देम, केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल प्रॉपर्टी. मागच्या लेक्चरमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या आणि या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे आता, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. तर परत त्याच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टी दोन टाईपच्या होत्या, मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, तर केमिकल प्रॉपर्टी म्हणजेच काय, प्रिपरेशन मेथड्स, हाऊ टू प्रिपेअर अ कंपाऊंड. ओके, आणि दुसरं म्हणजेच काय, रिॲक्शन ऑन दिस कंपाऊंड. म्हणजे या टाईपचे तुम्हाला दोन प्रॉपर्टी सांगितल्या होत्या. मग याच्यामध्ये आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन मध्येच काय बघायचं आपल्याला, प्रिपरेशन मेथड्स, हाऊ टू प्रिपेअर अल्डिहाइड अँड हाऊ टू प्रिपेअर कीटोन. ओके, मग आता याच्यामध्ये तुम्हाला मेन 4 मेथड्स दिलेल्या आहेत. त्या 4 मेथड्स म्हणजे त्याच्यापैकी कोणत्या मेथड्स बघा, अल्डिहाइड ऑर इथेनॉल हा तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे, तयार करायचं तुम्हाला अल्डिहाइड ऑर इथेनॉल. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर, इट इज नॉट इथेनॉल, इट इज अ इथेनॉल. ओके, so what is the structure for acetaldehyde or aldehyde? So like this one, R C double bond OH. So this one is the aldehyde, or it may be any alkyl group. Okay, or ethanol means it is a CH3C double bond O and H, ethanol. So there are 2 carbon atoms, so that is called as the ethanol. तर हे कंपाऊंड तुम्हाला प्रिपेअर करायचे इन द फर्स्ट मेथड. काय तयार करायचे तुम्हाला, aliphatic aldehyde. Aliphatic aldehyde means what? It is a chain compound. Okay. Next, benzaldehyde. बघा, benz aldehyde. Benz means what? It is a related to benzene ring. Okay. म्हणजेच काय होतं, बेन्झ आणि अल्डिहाइड. म्हणजे अल्डिहाइड हा ग्रुप कशाला अटॅच असायला पाहिजे, बेन्झिनला अटॅच असायला पाहिजे. तर याचं जे काही स्ट्रक्चर आहे हे या फॉर्म मध्ये तुम्हाला दिसेल. सो दिस वन इज द बेन्झाल्डिहाइड ऑर नॉट, दिस वन इज द सायक्लोहेक्सेन. A and E, single bond is there. Okay, now याच्यामध्ये आपण काय केलंय, रिंग दिली. म्हणजेच काय दिले, एक म्हणजेच त्याच्यामध्ये रिंग सिस्टीम आहे, म्हणजे 3 बॉन्ड आहे त्याच्यामध्ये, डबल बॉन्ड. सो अल्डिहाइड, सो दिस वन इज द बेन्झ अँड C डबल बॉन्ड OH. सो दॅट इज कॉल्ड एज बेन्झाल्डिहाइड. याच बेन्झाल्डिहाइडला तुम्ही या फॉर्म मध्ये लिहू शकता, PH डबल बॉन्ड OH. सो PH इट इज नथिंग बट फिनिल रिंग. ओके, फिनिल म्हणजेच काय, like the C6H5. Okay, so this one is the structure for the benzaldehyde. थर्ड मेथड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ऍसिटोन और प्रोपॅनॉन तयार करायचं आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन बघतोय आपण. ओके, ऍसिटोन अँड प्रोपॅनॉन. तर ऍसिटोन आणि प्रोपॅनॉनचं स्ट्रक्चर लाईक दिस वन, CH3C डबल बॉन्ड O and CH3. ओके, एलिफॅटिक कीटोन आहे, हा एरोमॅटिक अल्डिहाइड होता, याच्यावरचा एलिफॅटिक अल्डिहाइड होता. ओके, नाउ प्रोपॅनॉन, इट इज ऑल्सो कॉल्ड एज एसिटोन. सो 1 2 3 कार्बन एटम अँड कीटोन फंक्शनल ग्रुप इज देयर, सो इट इज कॉल्ड एज द प्रोपॅनॉन. नाउ इन लास्ट मेथड you prepare here methylphenyl ketone. Okay, so methylphenyl ketone here, CH3C double bond O and pH is nothing but phenyl, so that is called as methylphenyl ketone. Okay, so these are the 4 methods. आता ह्या 4 मेथड्स तुम्हाला काय करायचे, याच्यामधनं अल्डिहाइड आणि कीटोन तुम्हाला प्रिपेअर करायचे. हा, तर आता ह्या 4 मेथड्स मध्ये एलिफॅटिक अल्डिहाइड, then benzaldehyde is aromatic aldehyde, then acetone or propanol, that is called as aliphatic ketone, and this one is the aromatic ketone. ओके, एक सिक्वेन्स कळाला तुम्हाला. या 4 मेथड्स आहेत. या 4 मेथड्स मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्या मेथड मध्ये एलिफॅटिक अल्डिहाइड तयार करायचं आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द aldehyde or ethanol. It is nothing but CH3C double bond OH. There are 2 carbon. Then benzaldehyde, it is an example of the aromatic aldehyde. Then acetone or a propanol, it is called the aliphatic ketone. And last one is the aromatic ketone. Okay, aliphatic aromatic. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. या 4 मेथड्स तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ओके, आज आपण या लेक्चर मध्ये फक्त ह्या 3 मेथड घेणार आहोत. ह्या 3 मेथड्स
कशाचा पार्ट आहे, अल्डिहाइड प्रिपेअर करायचा आहे. या तिन्ही मेथड मध्ये आपल्याला तयार करायचं आहे CH3C डबल बॉन्ड OH. ओके, बाय द डिफरंट रिएजंट अँड डिफरंट सबट्रेट. सबट्रेट मीन्स व्हॉट, इट इज नथिंग बट द रिएक्टंट. ओके, मग आता CH3C डबल बॉन्ड OH याला आपण इथेनॉल म्हणतो. ओके, हा जो कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड आपल्याला रिएक्शन करायची A+B गेट कन्वर्टेड इनटू इथेनॉल. तर याच्यामध्ये 3 मेथड दिलेले आहेत. 3 मेथड म्हणजे पहिली मेथड दिलेली आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ इथिल अल्कोहोल. सो यू नो व्हेरी वेल व्हॉट इज द स्ट्रक्चर फॉर इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल तुम्हाला CH3CH2OH याच्यापासून तुम्हाला हा अल्डिहाइड तयार करायचा आहे फर्स्ट मेथड मध्ये. ओके, सेकंड मेथड मध्ये बाय हायड्रोलिसिस ऑफ इथिलिडीन डायक्लोराइड. म्हणजेच काय, इथिलिडीन डायक्लोराइड इट इज नथिंग बट द जेमिनल डायहाइड्स. तर इथिलिडीन डायक्लोराइड मध्ये आपल्याला याच्यामध्ये काय बघायचंय, CH3 CH Cl and Cl. सो दॅट इज कॉल्ड एज द इथिलिडीन डायक्लोराइड. दुसऱ्या कंपाऊंड्स हा इथिलिडीन डायक्लोराइड पासून काय तयार केलाय आपण, ऍसिटाल्डिहाइड. थर्ड मेथड मध्ये हायड्रेशन ऑफ अल्काइन. सो व्हॉट इज मीन बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन. अल्काइन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हायड्रेशन करायचं आहे. सो व्हॉट इज मीन बाय हायड्रेशन, इट इज द addition of water molecules or water content in the compound, hydration. Okay, so here third method H C triple bond C and H. So this one is the example of alkyne and that is called as the acetylene. H C triple bond C H. तर ह्या 3 मेथड ज्या आहेत तर त्याचे हे जे स्ट्रक्चर आहे, इथिल अल्कोहोल CH3CH2OH get converted into ethanol, then ethylidene dichloride get converted into again ethanol, and last one ethyne get converted into ethanol. ओके, तर आता स्टेप बाय स्टेप आपण एक एक मेथड याच्यामध्ये बघूया. ओके, सो राइट डाउन दिस वन 1 2 3 4 मेथड्स, aldehyde or ethanol, second one benzaldehyde, third one acetone or propanone, and last one acetophenone and methylphenyl ketone. Okay, in first methods there are 3 sub methods. प्रिपरेशन ऑफ एलिफेटिक अल्डिहाइड ओनली, एंड एलिफेटिक अल्डिहाइड का एग्जांपल क्या है, CH3C डबल बॉन्ड OH एंड दैट इज आल्सो कॉल्ड एज इथेनॉल. ओके, तो इथेनॉल प्रिपेयर करने के लिए 3 सब मेथड्स है. फर्स्ट मेथड बाय ऑक्सीडेशन ऑफ इथिल अल्कोहल, सेकंड वन बाय हाइड्रोलिसिस ऑफ इथिलिडीन डाइक्लोराइड, एंड थर्ड वन बाय हाइड्रेशन ऑफ अल्काइन. ओके, तो लिख लो ये, तो स्क्रीनशॉट निकाल लो, सिंपल. फर्स्ट मेथड. ओके, फर्स्ट मेथड ऑक्सिडेशन ऑफ इथिल अल्कोहोल कशामधली आहे, फर्स्ट मेथड अल्डिहाइड और इथेनॉल. काय तयार करायचं आहे, इथेनॉल तयार करायचं आहे, ऍसिटाल्डिहाइड तयार करायचं आहे. स्ट्रक्चर काय आहे, CH3C डबल बॉन्ड OH. कशापासून तयार करायचं आहे, कशापासून, इथिल अल्कोहोल पासून. सो दॅट इज कॉल्ड एज द प्रायमरी अल्कोहोल. इथिल अल्कोहोल इज द एक्झाम्पल ऑफ प्रायमरी अल्कोहोल. जेव्हा पण तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घेणार तर प्रायमरी अल्कोहोल पासून कधी पण अल्डिहाइड तयार होईल बाय द ऑक्सिडायझिंग एजंट. आता याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत. 2 कंडिशन अशा आहेत की प्रायमरी अल्कोहोलचं कन्व्हर्जन एक तर अल्डिहाइड मध्ये होईल आणि ओव्हर ऑक्सिडेशन झालं तर त्याचं कन्व्हर्जन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्येही होऊ शकतं. आता या 2 रिएक्शन्स बघा कोणत्या आहेत, म्हणजेच अल्डिहाइड मध्ये कन्व्हर्जन आणि त्याच्यानंतर ओव्हर ऑक्सिडेशन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. फॉर एक्झाम्पल CH3CH2OH, सो दॅट इज कॉल्ड ऍज इथिल अल्कोहोल. ओके, इथे जर तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट स्ट्रॉंग जर वापरला, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, नॉट अ कंट्रोलेबल रिएक्शन, तर याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, C डबल बॉन्ड OH, सो दॅट इज कॉल्ड ऍज इथेनॉल, OL अँड एअर, याच्यामधला डिफरन्स. ओके, तर ऑक्सिडायझिंग एजंट स्ट्रॉंग असल्यामुळे याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, परत CH3C डबल बॉन्ड OH अँड दॅट इज कॉल्ड ऍज इथेनॉइक ऍसिड. ओके, बाय युजिंग द स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आता दुसरी जी काही मेथड आहे, या मेथड मध्ये काय होतं, CH3CH2OH, सो दॅट इज कॉल्ड ऍज इथेनॉल, अँड ऑक्सिडायझिंग एजंट जर स्ट्रॉंग नसेल तर याचं कन्व्हर्जन होणार आहे CH3C डबल बॉन्ड OH. ओके, इट्स अ इन अ कंट्रोल्ड रिएक्शन. सो व्हॉट इज मीन बाय कंट्रोल्ड रिएक्शन, जर या रिएक्शनला रिक्वायरमेंट आहे, फॉर एक्झाम्पल या रिएक्शनला रिक्वायरमेंट आहे 100 डिग्री सेल्सिअस,
in the presence of oxidizing agent. So this one in the maintain the temperature 100 degree Celsius only, not over them. Okay, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती तुम्हाला रिॲक्शन्स तिथे हीट द्यायची नाहीये. पण जर ओव्हर ऑक्सिडेशन जर करायचं असेल तर आपण त्याला जास्त हीट देऊन पर्टिक्युलर रिएजंट यूज करून त्याला ओव्हर ऑक्सिडेशन जर करायचं असेल तर पर्टिक्युलर रिएजंट यूज करून आपण त्याला अल्डिहाइडचं परत कन्वर्जन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये किंवा इथेनॉइक ऍसिड मध्ये आपण याला कन्वर्ट करू शकतो. पॉसिबिलिटी अल्डिहाइड गेट कन्वर्टेड इथिल अल्कोहोल इथेनॉल गेट कन्वर्टेड इनटू इथेनॉल, that is called as aldehyde, or it also converted into carboxylic acid and that is called as ethanoic acid. Okay, first आपल्याला काय बघायचंय ऑक्सिडेशन. लास्ट लेक्चर मध्ये आपण ऑक्सिडेशनची डेफिनेशन काय बघितली होती. ज्या पण कंपाऊंड्स मध्ये जो पण ऑर्गेनिक कंपाऊंड आहे या ऑर्गेनिक कंपाऊंड्स मध्ये जर तुम्ही ऑक्सिजन इन्सर्ट करताय किंवा त्याच्यामधले हायड्रोजन काढून घेताय, कोणताही ऑर्गेनिक कंपाऊंड ज्याच्यामधले काय करताय तुम्ही हायड्रोजन काढून घेताय किंवा ऑक्सिजन इन्सर्ट करताय, सो दॅट इज कॉल्ड एज द ऑक्सिडेशन. समजा एक बकेट आहे, या बकेट मधलं वॉटर तुम्ही काढून घेताय, त्या बकेटचं काय आलंय ऑक्सिडेशन. त्याच्यामध्ये वॉटर टाकताय त्याचं काय आलंय, म्हणजे त्याच्यामध्ये जर ऑक्सिजन इन्सर्ट करताय त्याचं झालं ऑक्सिडेशन. ऑक्सिजन जर काढून घेतला तर काय आलंय रिडक्शन, अपोजिट. ओके, तर डेफिनेशन मध्ये काय आहे ऍडिशन ऑफ addition of oxygen and removal of hydrogen. Addition and removal. Addition काय करायचं आहे ऑक्सिजन, रिमूव्हल काय करायचं आहे हायड्रोजन, अँड दॅट इज कॉल्ड ऍज ऑक्सिडेशन. तर हेच आपल्याला पहिल्या मेथड मध्ये बघायचं आहे. पहिल्या मेथड मध्ये काय बघायचं आहे आपल्याला, कशाचं ऑक्सिडेशन करायचं आहे, ऑक्सिडेशन करायचंय आपल्याला या कंपाऊंडचं इथिल अल्कोहोलचं. आणि इथिल अल्कोहोल हा जो काही एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल कशाचं आहे, ओनली अँड ओनली प्रायमरी अल्कोहोल. ओके, सो हाऊ विल यू ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ इथिल अल्कोहोल, लाईक दिस वन CH3 CH2OH is a react with K2 Cr2O7 in the presence of dilute H2SO4, okay, and get converted into CH3 C double bond OH. okay, याच्या खाली याचे नाव देतोय इथिल अल्कोहोल and get converted into ethanol. ओके, बघा रिएक्शन एक सिंपल रिएक्शन दिलेली आहे. CH3 CH2OH that is called as ethyl alcohol रिएक्ट करण्यासोबत होतोय पोटॅशियम डायक्रोमेट K2, K फॉर पोटॅशियम, Cr फॉर क्रोमियम, आणि त्याचा ऑक्सिजन सोबत एक कॉम्प्लेक्स तयार झालाय, सो दॅट इज कॉल्ड एज पोटॅशियम डायक्रोमेट. हा जो काही पोटॅशियम डायक्रोमेट आहे हा ऍसिड कॅटालाइज मध्ये कॅटलिस्ट कशासाठी असतात, फॉर द इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. डायल्यूट H+ यूज केलेला आहे, सो हियर डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. या मिक्सचर मधनं हे तुम्ही काय केलंय, फॉर एक्झाम्पल रिएक्शन घेतली, सो हियर CH3 CH2OH याच्यामध्ये K2 Cr2O7 ऍड केलाय आणि याच्यामध्ये काय केलंय डायल्यूट H+ ऍड केलाय, सो गेट कन्वर्टेड इनटू इथेनॉल. हे जे काय मिक्सचर आहे त्याला जर तुम्ही कंट्रोल्ड टेम्परेचर दिलंय, ऍक्च्युअली K2 Cr2O7 इज द स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. सो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, तर अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये करेल सांगा, पटकन सांगा. अल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये करणार, तो कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. पण रिएक्शन काय करायची आपल्याला, कंट्रोल रिएक्शन करायची. काय करायची रिएक्शन, कंट्रोल, लिमिटेड टेम्परेचर. तर याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, अल्डिहाइड मध्ये, इथेनॉल मध्ये होणार आहे. ओके, सो व्हॉट अबाउट द मेकॅनिझम ऑफ द रिएक्शन. सो व्हॉट इज मीन बाय मेकॅनिझम ऑफ द रिएक्शन, कशाला म्हणणार तुम्ही, मेकॅनिझम कशाला म्हणायचंय, एखाद्या रिएक्शनचं एक पर्टिक्युलर डिस्क्रिप्शन, विच बॉन्ड आर फॉर्म अँड विच बॉन्ड विल ब्रोकन, सो दॅट इज द मेकॅनिझम ऑफ द रिएक्शन. ओके, आता हा जो काही पोटॅशियम डायक्रोमेट आहे आणि डायल्यूट H2SO4 आहे, तर पहिले याच्यामध्ये एक रिएक्शन तयार होईल आणि क्रोमिक ऍसिड फॉर्म होईल. ओके, तर हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार नाही, मेकॅनिझम हे तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेलं नाही, कारण की बुक मध्ये पण तुमच्या मेकॅनिझम दिलेलं नाहीये. तर मेकॅनिझम इम्पॉर्टंट कशासाठी आहे, रिएक्शन समजण्यासाठी, कोणचे बॉन्ड ब्रेक होत आहेत आणि कोणचे बॉन्ड फॉर्म होत आहेत. ओके, याच्यासाठी मेकॅनिझम तुम्हाला कळायला पाहिजे ऍट द कंट्रोल रिएक्शन. ओके,
So first one, O minus K plus, single bond Cr, double bond O, O minus and K plus. कशाचं स्ट्रक्चर आहे? K2 Cr2 O7. Okay, sorry. Here oxygen again Cr, double bond O minus and K plus. Okay, how many K2 is there? Potential किती आहे? 1 and 2. How many chromium is there? 1, 2. How many oxygen is there? 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. So this one is the structure for K2Cr2O7. In the presence of H plus, तर काय होईल याच्यामधनं? 2 molecules of HOCr, double bond O and OH. मग सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये, इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 काय फॉर्म होते याच्यामध्ये? फॉर्म काय होते? क्रोमिक ऍसिड फॉर्म होते. आता हा जो काय क्रोमिक ऍसिड फॉर्म झाला, हा कशा सोबत रिएक्ट होणार आहे? इथिल अल्कोहोल सोबत रिएक्ट होणार आहे. ओके, सो हाऊ टू रिएक्ट द क्रोमिक ऍसिड विथ द व्हाट? ethyl alcohol. Okay, so draw the structure of ethyl alcohol. CH3, CH, OH and H. या स्ट्रक्चरला मी या फॉर्म मध्ये दिले CH3, CH2 and OH. Is a react with HOCr, double bond O and OH, and that is called as the chromic acid. Okay, काय फॉर्म होईल याच्यामधनं? या कंपाऊंडला जर तुम्ही हीट देताय, इथिल अल्कोहोल इज अ लिक्विड फॉर्म आणि क्रोमिक ऍसिड हा सॉलिड फॉर्म मधून लिक्विड फॉर्म मध्ये गेलेला आहे, कारण की त्याची रिएक्शन आपण सल्फ्युरिक ऍसिड सोबत केलेली आहे. ओके, तर जेव्हा पण तुम्ही वॉटर कंटेंट असलेल्या लिक्विडला जर हीट करताय, त्याच्यामधनं पॉसिबिलिटी काय असते? वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडत असतो. सो देयर इज अ वॉटर मॉलिक्यूल. ओके, सो H अँड OH, याच्यामधनं काय लॉस झालाय? H2O लॉस झालाय. ओके, H2O लॉस झालाय. मग फॉर्म काय आले इथे? CH3, CH, H, and here oxygen. This oxygen get attached to chromium directly. Cr, double bond O and OH. Okay, so this one is the unstable complex. For the stability, कोणतीही रिएक्शन स्टॅबिलिटी साठी ऑकर होते. ओके, कोणची रिएक्शन कशासाठी ऑकर होते? स्टॅबिलिटी साठी. ऑलरेडी जर रिएक्टंट स्टेबल असतील तर रिएक्शन्स होणार का? नाही होणार. ऑलरेडी दोन्ही रिएक्टंट जर स्टेबल असेल तर त्याच्यामध्ये रिएक्शन होणार नाही. समजा रिएक्टंट अनस्टेबल आहे आणि रिएजंट पण अनस्टेबल आहे, तर याच्यामध्ये रिएक्शन कशी होणार आहे? व्हेरी फास्ट रिएक्शन. रेट ऑफ रिएक्शन डिपेंड अपॉन कॅटलिस्ट अँड रिएक्टंट अल्सो. ठीक आहे, मॉलिक्युलरिटी ऑफ द रिएक्शन आपण त्याच्यामध्ये म्हणत असतो. ओके, नाउ फॉर द स्टॅबिलिटी व्हॉट हॅपन इज हियर, तर हा जो काही ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन स्टॅबिलिटीसाठी काय करेल? हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढेल आणि हा बॉन्ड इथनं ब्रेक होते. बघा, CH3 ऍज इट इज आहे, सिंगल बॉन्ड C, अप साइडचा H, किंवा इथे आपण डाऊन साइडचा पण H ऍज इट इज ठेवून अप साइडचा कोणताही हायड्रोजन जो अल्फा असेल, सो दिस वन इज द अल्फा. ओके, OH ग्रुप आहे. OH ग्रुपला या कार्बनला किती अल्फा आहे? अल्फा कार्बनला अल्फा 2 हायड्रोजन आहे. याच्यापैकी कोणताही हायड्रोजन त्याच्यामधनं लॉस होईल आणि याच्यामधनं काय होणार आहे? बघा, हा बॉन्ड इथे शिफ्ट होतोय, म्हणजे हा जो काय हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन कुठे ट्रान्सफर होणार आहे? इकडे ट्रान्सफर होणार आहे. मग याच्यापासून मिळतं काय तुम्हाला? बघा, रिएक्शन्स मध्ये प्रोडक्ट कसा फॉर्म होतोय? CH3, C, डाऊन साइडचा हायड्रोजन जर इथे ऍज इट इज आहे आणि इकडे कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्डचा काय आलाय? डबल बॉन्ड. सो दॅट इज कॉल्ड एज द ETHANAL or acetaldehyde. काय फॉर्म झालाय? इथेनॉल और एसिटाल्डेहाइड. त्याचा रिमेनिंग काय फॉर्म झालाय? हा बॉन्ड इकडे शिफ्ट झालाय. बघा काय फॉर्म झालाय? CrO3 म्हणजेच काय? HCr, ऑक्सिजन किती आहे? 1 2 3, म्हणजे हा ऑक्सिजन तर इकडेच आहे, हा वाला CrO3H, CrO3 मायनस प्लस काय लॉस झाला याच्यामधनं? हा H जो वॉटर मॉलिक्यूल आहे, हा वॉटर मॉलिक्यूल काय करेल? या H ला गेन करेल, लाईक दिस वन. ओके, तर हा वॉटर मॉलिक्यूल म्हणजेच काय? ऍज अ बेस म्हणून या हायड्रोजनला काय करेल? गेन करेल. हा हायड्रोजन स्वतःचे इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट करेल?
कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डवर आणि कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डवर शिफ्ट केल्यानंतर ऑक्सिजन आणि क्रोमियमचा बॉन्ड ब्रेक होईल. बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर इथे काय तयार झालाय अल्डिहाइड अँड दॅट इज कॉल्ड एज द एसिटाल्डिहाइड ऑर इथेनॉल. लॉस काय आलाय HCrO3 आणि हा H2O आणि हा H. So here H3O plus and that is called as the hydronium ion. काय म्हणणार आपण त्याला हायड्रोनियम आयन. एक सिंपल रिएक्शन आहे की इथिल अल्कोहोल इज रिएक्ट विथ पोटॅशियम डायक्रोमेट इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4 इट गिव्स इथेनॉल. ओके अँड दिस वन इज द मेकॅनिझम फॉर द रिएक्शन. मेकॅनिझम एकदा परत रिवाइज करतो. ओके लक्ष द्या. इथिल अल्कोहोल क्रोमिक ऍसिड सोबत रिएक्ट झाला. ओके अल्कोहोल अँड ऍसिड तर पॉसिबिलिटी आहे त्याच्यामधनं वॉटर मॉलिक्यूल लॉस होईल. तर हा H अल्कोहोलचा H आणि क्रोमिक ऍसिडचा OH हा वॉटर मॉलिक्यूल याच्यामधनं लॉस झालाय. ऑक्सिजन डिरेक्टली कोणाला अटॅच झालाय इथे हा ऑक्सिजन डिरेक्टली कोणाला अटॅच झालाय क्रोमियमला अटॅच झालाय. क्रोमियमला अटॅच झाल्याच्या नंतर एक अनस्टेबल कॉम्प्लेक्स फॉर्म झाला. तर याची स्टॅबिलिटीसाठी काय होईल याच्यामधनं क्रोमियम कॉम्प्लेक्स ब्रेक होईल आणि कार्बोनिल कंपाऊंड मध्ये कन्व्हर्जन होईल. बघा आता हा जो काय हायड्रोजन आहे हा हायड्रोजन ऍसिडिक आहे. हा ऍसिडिक हायड्रोजन जो लॉस झालेला वॉटर आहे का व्हेपराइज नाही होत त्याच्यामध्ये काय कंटेन असतात. तर हा वॉटर मॉलिक्यूल ऍज अ लोन पेअर कोणावर अटॅक करेल H प्लस वर. तर हा हायड्रोजन इथनं रिमूव्ह होईल. रिमूव्ह झाल्याच्या नंतर स्वतःचे इलेक्ट्रॉन कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड वर शिफ्ट करेल. डबल बॉन्ड फॉर्म करेल आणि ऑक्सिजन क्रोमियमचा बॉन्ड ब्रेक करून हा इथनं सेपरेटली बाहेर पडेल. फॉर्मेशन काय आलं इथे इथेनॉल. सो दिस वन इज द फर्स्ट मेथड मधली फर्स्ट मेथड. ओके काय प्रिपेअर केलंय आपण इथेनॉल ऑर एसिटाल्डिहाइड बाय युजिंग प्रायमरी अल्कोहोल इन द प्रेझेन्स ऑफ K2Cr2O7. इथपर्यंत ठीक आहे. आता तुम्हाला एक्झाम मध्ये याचं काय लिहायचंय स्टेटमेंट लिहायचंय. ओके काय स्टेटमेंट लिहिणार वेन इथिल अल्कोहोल इज रिएक्ट विथ पोटॅशियम डायक्रोमेट इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड in the controlled reactions it gives ethanol or it is also called as acetaldehyde. It is also called as acetaldehyde. Okay, so write down the reaction mechanism.